चल थोडा वेळ गाडीत ठेवू म्हणजे जरा शांत राहील. लागलंय का? आता 7 किलोमीटर आहे मंदिर ते लांब. जरा मंदिर खूप लांब आहे पण भारी आहे मंदिर. बघितलं ना सह्याद्री पर्वत. हे बघा मंदिरात आताच प्रवेश करतोय आपण. हाय गाईज, जय महाराष्ट्र. आपण आता कल्पस्तात आहोत. आपण चाललोय मंदिर बघायला. सुंदर मंदिर आहे, तुम्हाला ते मंदिर दाखवतो. तर आता या साईडलाच आहे ना, कल्पस्तात साईडलाच आहे ना आपलं मंदिर. आद्या लोकेशन दाखवतोय. आद्याला माहिती आहे एकदम आतमध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पण मंदिर सुंदर आहे. हा, काला पाषाणाचं बोल आद्या बोल. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. एकदम भारी सुंदर मंदिर आहे. त्या मंदिराची स्टोरी पण सांगतो मी त्यामध्ये. आणि पहिल्या ब्लॉग मध्ये पण आम्ही टाकले, त्यामध्ये पण मंदिर सुंदर आहे ते बघा जरा. याच्या आधीचे पण नांदिवसाचे टाकले होते. नांदिवसाचे टाकले पण आपण मंदिर भारी आहे, सुंदर मंदिर आहे. आता शॉर्ट व्हिडिओ टाकली नाहीस ना? नाही टाकला नाही. ते एडिटर आमचे आहेत ना, ते प्रत्येश भालेकर एडिटर आणि निखिल देरकर एडिटर, दोघं जण जे आहेत टाकूया. त्यांनी काय अजून एडिट केलेलं नाही. ते खूप बिझी आहेत. आणि नाही तो आज जरा भाऊबीजला गेला. आज भाऊबीज आहे. पुणे टूर लांबच्या पट्ट्यावर गेला. जावा घेऊन गेला भाऊबीज एकदम हवा. आणि स्टोरी पण त्याची जर तुम्ही ऍड वगैरे असाल तर बघा त्याची स्टोरी. जबरदस्त चांगली वाटते. हे बघा आता आम्ही जागा शोधतोय खाण्यासाठी. आता जेवायचा पण टाइम झालाय, 2 वाजलेत. बघा जागा शोधतात पोरं. 2 वाजले का 3 वाजले? 2 वाजले. हे बघा कसं जातोय बघा आम्ही. आणि खाली नदी आहे. हा, ही आंबडस मधली नदी आहे बघा. जागा शोधतोय खाण्यासाठी. जागा शोधत होतो आपण, कुठे भेटते कुठे नाही. चांगली आहे जागा. हे बघा नदी. आम्ही जागा शोधलेली आहे मस्त बसायला. भावाची तयारी आधीची. हे बघा आम्ही कुठे बसलोय खायला. आहे बघा मस्त जेवायला बसलोय बघा. अख्खा मसूर आणि रोट्या. हे बघा भाऊ. आणि हा व्ह्यू बघा, हा समोर व्ह्यू. असं एकदम जंगलात खाण्यात मजाच वेगळी. वनभोजन करायला. हा, वनभोजन करायला. भावाला आठवण यायला लागली शाळेची. कधी गेला नाही. चला, तुम्हाला खाल्ल्यानंतर तुम्हाला परत दुसरं आम्ही जातोय ते व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा बघा आमचा पंटर पाठी झोपलाय. झोप आले म्हणजे त्याला झोप येतेच. 1 नंबरचा हे आहे तो. समजून जाऊ कोण आहे तो. तुम्हाला इशारा कळलाच असेल. चल थोडा वेळ गाडीत ठेवू म्हणजे जरा शांत राहील. लागलंय का? काय माहिती का लागलं. हळद वगैरे लाव थोडी. हा बघतो, तेच बघतो. काय हळद लाव. हो लावतो. हा दिसला. घरी नेऊया ती. लक्ष घरी नेऊया. मला चिमणी भेटले पण बिचारी उडत नाही. काय माहिती काय लागलंय. काय लागलंय तिला. काय समजत नाही. दिसते का? हा काळी चिमणी आहे. आम्हाला एका गाडीवाला हेल्प पण केली. पाणी दिलं तिला. आमचं पाणी कसं थंड होतं आमच्याकडे जातं ते बिस्लरीचं चिड. ते तिला साधं पाणी दिलेलं. काय लागलेलं दिसत नाही रे. ते पाठी थोडंसं लागलंय. नाही ते लाल तिचं लाल नाही रे, रक्त आहे. हा पिसरला. हे नाही काय माहिती दमले पिसत तसं आहे ते. पिसत तसं आहे. बघतो जरा थोडा वेळ गाडीत ठेवतो तिला. उडायला लागले की उडायला लागलं की सोडून द्यायचं. आपल्या काय तिला कुठं दांबून बिंबून ठेवायची नाही. पडली होती, ऑलरेडीच पडली होती. काय माहिती कशामुळे पडले काय. बघतोय तर आम्ही काय लागलेलं काय दिसत नाही. काय अजून तरी काय लागलेलं दिसत नाही. पाणी पण दिलेलं तिला पियाला. थोडंसं पाणी पियाले. आता पाणी पण पियत नाही. हालचाल जास्त करत नाही. जास्त. काय माहिती काय स्वतःहून उडून जात नाही तोपर्यंत आम्ही ठेवू आमच्या. हा खरं कसं माहितीये, दुसरी गाडी येऊन वगैरे तिच्यावर गेली तर रोड मध्ये मध्येच पडली होती म्हणून उचललेलं आम्ही तिला. मग आपोआप उडली तर आपोआप जाईल ती. आता मंदिराचे कोण असेल तर त्यांच्याकडे देऊ किंवा तिथे ठेवू. स्कॉर्पिओ वाले होते
त्यांच्याकडे देऊ. ते बोलत होते आम्ही घेऊन जातो, आम्ही करतो. असं हे बघा आताच आम्ही आलोय. आता 7 किलोमीटर आहे मंदिर ते लांब. तर मंदिर खूप लांब आहे पण भारी आहे मंदिर. बघितलं ना जबरदस्त. आणि सह्याद्री पर्वत हे बघा दिसतंय ना तुम्हाला बघ आहे ना बद्या जबरदस्त ना. आणि आता आम्ही 7 किलोमीटर लांब आहे मंदिरापासून. हे बघा मंदिरात आत्ताच प्रवेश करतोय आपण. हे बघा मंदिराचं गेट बघ. इकडे इकडे फिरून जाऊ. आता घरी चाललोय आम्ही. आता मंदिर बघून झालेलं आहे. सिनेमॅटिक व्हिडिओ घेतलेले आहेत शॉर्ट चांगल्या पद्धतीने. आम्ही काय एवढा प्रोफेशनल आहे घेतलेले आहेत जसे येतात तसे. आता चांगल्या पद्धतीने करायला. आणि आता ते पक्षाला पण चिमणीला पण तिथे ठेवलेलं आहे. पाणी पाजलेलं होतं थोडं जरा आलं होतं ठेवलेलं तिथे. आणि आम्ही निघालो आता पाया पडून वगैरे दर्शन वगैरे केलेलं. सगळे व्हिडिओ वगैरे शांती भेटले ना मस्त एकदम शांत वाटतं एकदम असं पर्यंत आणलेलं तर बरं. आतमध्ये तुम्हाला मंदिरातलं गाभाऱ्यातलं दाखवू शकत नाही कारण तिथे कॅमेरा अलाउड नाही. जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर माझ्यामध्ये ना इथे या देवीला माझ्या मते म्हणजे नवस जे लोक करतात नवस त्यांचं बऱ्याच जणांचं नवस पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला पण नवस त्यांना फेडायला लागतो. मग तुम्हाला काय असं नवस वगैरे करायचं असेल म्हणजे नवसाला पावणारी देवी आहे असं मान्यता इकडे. आणि बऱ्याच जणांचं झालंय बघ नवसाला पावले पण ते. आणि सुंदर आहे मंदिर. सुंदर मंदिर आणि साईडला डोंगर वगैरे आला तर मजा आहे. आणि पाया पडून वगैरे जावं मस्त आहे. आतमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे दाखवता आलं नाही. आतमध्ये तुम्ही आलात स्वतःहून तर प्रत्यक्ष दर्शन घ्याल मस्त वाटेल तुम्हाला तिथं. आणि या नक्कीच या भेट द्या मंदिराला. आणि तुमचं पण काय चांगलं वाटलं तर कमेंट करा. त्याच्या काय मनोकामना असतील त्या देवीला सांगा. नवस वगैरे वेगळं बोलतात मला तर येत नाही. हा कारण तुम्ही चालू शकता. आणि चला मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटू. पहिली गोष्ट इकडे येताना तुम्ही कॅश घेऊन या. रेंज नाही नेटवर्क नाही. तुम्ही बोला ओटी भरायला ऑनलाईन पेमेंट होते इथं. ऑनलाईन पेमेंट नाही होत. नेटवर्क काही नाही काय नाही. सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला आहे एकदम चोरवण्याच्या एकदम लास्टच्या टोकाला. आणि मस्त सुंदर गाव आहे एकदम. साईडला सह्याद्रीचं एकदम पर्वत रांगा दिसणार तुम्हाला. सुंदर गाव. या भेट द्या नक्कीच. आणि असेच बघत राहा. लाईक करा सबस्क्राईब करा. भेटू अशा चांगल्या व्हिडिओ मध्ये. मग चला धन्यवाद.